नमस्कार मित्रांनो, मी भरत गायकवाड. हम सीखेंगे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण अशा एक सुविधाविषयी म्हणजे योजनेची माहिती घेणार आहोत. माझी कन्या भाग्यश्री सुधारी. म्हणजे माझी कन्या भाग्यश्री ही एक महाराष्ट्र शासनाची देशातच पंतप्रधानांनी हे अनाउन्सिंग केलेले आहे, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये या योजनेचे नाव आहे माझी कन्या भाग्यश्री. या योजनेमध्ये लाभ कुणाला भेटतो? तर मित्रांनो, ज्यांना एक मुलगी आहे आणि त्यावरती त्याला दुसरं अपत्य नको आहे, ज्याला दुसरं मूल नको आहे, त्यांच्यासाठी ही महत्त्वाची योजना आहे. एक मुलगी आहे किंवा दोन मुलगी आहे, या दोन्हीसाठी ॲप्लिकेबल आहे ही योजना. या योजनेचं आज मी तुम्हाला पूर्ण डिटेल सांगणार आहे, त्यामध्ये काय फायदे आहेत आणि ते कशी ॲप्लाय करायचे. तर मित्रांनो, याच्यामध्ये सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्र राज्यामध्ये मुलीचे शिक्षण व आरोग्य यामध्ये सुधारणा करणे, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे, बालिका भ्रूणहत्या रोखणे, मुलीच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे याबाबत या अनुषंगाने शासनाने ही निर्णय घेतलेला आहे. माझी कन्या भाग्यश्री ही योजना चालू केलेली आहे. यामध्ये फायदे काय आहेत आणि याच्या अटी काय आहेत याच्यावरती थोडं आपण बोलूया. याच्यामध्ये एक मुलीनंतर म्हणजे याच्यामध्ये अट अशी आहे की मुलीच्या आई किंवा वडिलांनी दोन्हीपैकी एकाने शस्त्रक्रिया केली पाहिजे. ऑपरेशन म्हणतो आपण. ऑपरेशन केल्यानंतरच या योजनेचा लाभ होतो. या योजनेमध्ये ऑपरेशन नाही केलेल्या लोकांना याचा लाभ घेता येणार नाही. आणि ज्या म्हणजे कुटुंबामध्ये सर्वप्रथम मुलगा आहे आणि त्याला परत मुलगी झाली तर त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तर एक मुलीनंतर जर ऑपरेशन केलं तर त्यांना काय फायदा आहे? मुलीच्या नावावरती 50,000 रुपये डिपॉझिट गव्हर्नमेंटतर्फे केले जाईल. 50,000 रुपये डिपॉझिट केल्याच्या नंतर 6 वर्षांनी 50,000चं जेवढं व्याज होईल तेवढं व्याज मुलीच्या अकाउंटवरती जमा केलं जाईल. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा 12 वर्षाची झाल्याच्या नंतर 50,000 रुपये मुद्दल राहिलं. मुद्दलावरचं परतचं व्याज 12 वर्षानंतर मुलीच्या अकाउंटवरती टाकलं जाईल. त्याच्यानंतर 18व्या वर्षी हे मुलीला पूर्ण 50,000 प्लस त्याच्यावरचं व्याज मिळून अशी पूर्ण रक्कम हे मुलीच्या अकाउंटवरती दिली जाईल. तर त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे, आता तुमच्या मनामध्ये संभ्रम असेल की ज्यांना 2 मुली आहेत, एक अगोदर मुलगी आहे आणि एक दुसरी मुलगी झाली, तर दुसऱ्या मुलीसाठी असं आहे की पहिल्या मुलीला आणि दुसऱ्या मुलीला ही योजना कधी झाली? 1 ऑगस्ट 2017च्या अगोदरची जर मुलगी असेल एक आणि तिला ॲप्लिकेबल म्हणजे तिचं या योजनेमध्ये तुम्ही नाव नोंदवलं नसेल तर दुसऱ्या मुलीलाच फक्त याचा फायदा होऊ शकतो. तर दुसऱ्या मुलीला त्याचा फायदा सेम याचा 25,000 रुपये डिपॉझिट केले जातील. 6 महिन्यानंतर त्या 25,000चं व्याज दिलं जाईल. परत 6 वर्षानंतर परत 12व्या वर्षानंतर त्याचं व्याज दिलं जाईल आणि 18व्या वर्षी पूर्ण रक्कम दिली. आणि दोन्ही मुली 2017च्या नंतर तुमच्या जन्मलेल्या असतील तर त्यांच्या नावाने दोघी मुलीच्या नावावरती 25,000 रुपये हे दिले जाईल. तिसरी मुलगी झाली तर दोन्हींचंही पैसे नाही भेटणार. तर हे झालं योजनेची माहिती. याच्यामध्ये अटी काय काय आहेत? मेन अटी असतात. अटी लोकांना माहिती नसतात की बऱ्याचशा लोकांनी मला सांगितलं की याच्यावरती एक व्हिडिओ बनव, म्हणून मी हे व्हिडिओ बनवतोय. की मातापित्याने कुटुंब नियोजन केल्याचं, शस्त्रक्रिया ज्याचं ऑपरेशन केलं त्याचं सर्टिफिकेट हे मस्त आहे मुलीला. 1 ऑगस्ट नंतर जर जन्मलेल्या मुलगी असेल त्यासाठी ही योजना लागू आहे. आणि या योजनेचं आणखीन एक महत्त्वाची अट आहे, ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 7.5 लाख रुपयेपेक्षा जास्ती आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. आणि या योजनेमध्ये अजून एक आहे की महाराष्ट्राचा रहिवासी असले पाहिजे, पूर्ण कुटुंब महाराष्ट्रातलं राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना बालिकेचा म्हणजे मुलीचा जन्म नोंदणीचा दाखला आवश्यक आहे. आणि जर समजा इन केस जर तुम्ही या योजनेसाठी अप्लाय केलं, 2 मुली आहेत आणि त्या मुलीपैकी एक मुलगी जर 18 वर्षाच्या अगोदर तिचं लग्न केलं किंवा ती 10वी नापास झाली तर या योजनेचे पैसे त्या मुलीला भेटणार नाहीत, मुलीला किंवा कुटुंबालाही भेटणार नाहीत. आणि इन केस अशी गोष्ट होऊ नये, जर त्या मुलीची काही कारणास्तव ती मरण पावली
तर त्यासाठी ही योजना ॲप्लिकेबल राहील, त्यांच्या कुटुंबाला तिचे पूर्ण पैसे भेटले जातील. त्याच्यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, पहिली मुलगी झाली, दुसरी मुलगी जर ट्विन झाल्या, एक मुलगी दोन्ही मुली झाल्या, एक मुलगा झाल्या तरी पण तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. जर 2 मुली झाल्या तर किती झाल्या, पहिली 1 आणि दुसऱ्या 2 जुळ्या, तर त्या तिन्हींना ह्या योजनेचा लाभ घेता येईल, पण ती वाटली जाईल. त्याच्यानंतर एक आहे, ही योजना आधारशी संलग्न केली जाईल. आणि त्याच्यानंतरची मेन एक आहे, सदर योजनेसाठी कोणत्याही मध्यस्थ म्हणजे एजंट वगैरे काय नाही आहे. याला डायरेक्ट तुम्हाला याचे ॲप्लाय कसं करायचं आहे. ॲप्लाय करण्यासाठी तुम्ही तुमच्या अंगणवाडीचं केंद्र आहे, हे ऑनलाईन ॲप्लाय नाही आहे, हे ऑफलाईन ॲप्लाय आहे. अंगणवाडीच्या ज्या कार्यकर्त्या असतात त्या कार्यकर्त्यांकडे तुम्हाला जायचं आहे. त्या कार्यकर्त्या अंगणवाडीच्या त्यांच्याकडे याचे फॉर्म अवेलेबल आहेत. या योजनेचे फॉर्म अ आणि ब, म्हणजे अ फॉर्म कशासाठी, एकच मुलगी असेल तर, ब म्हणजे 2 मुली असतील तर, याचा फॉर्म त्यांच्याकडे अवेलेबल आहे. त्या पूर्ण माहिती भरायची, त्याच्या अटी पूर्ण वाचायच्यात आणि त्यानुसार या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येईल. तर या योजनेची अधिक माहिती, आणखीन माहिती भरपूर आहे. ही तुम्ही नियम, अटी, या योजनेमध्ये कसा लाभ घेता येतो हे पूर्ण डिटेल मी गव्हर्नमेंटचा GR जो आहे तो GR माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली तुम्हाला देईन. तो तुम्ही बघा, पूर्ण वाचा आणि तुम्हाला जर याचा फायदा झाला तर आपल्याला नक्कीच आवडेल. आणि या चॅनलमधून आपण असेच नवीन व्हिडिओ घेऊन येतो. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा. तुम्ही हा व्हिडिओ व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम सर्व ठिकाणी हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता आणि या योजनेचा लाभ घेण्यास सर्वांना मदत होईल. तर चला मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय बाय, जय महाराष्ट्र, जय हिंद.